टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाबाहेर लाक्षणिक आंदोलन केलं जात आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर मनसेचे पदाधिकारी हातामध्ये चाबूक असेल, गाजर असेल या ठिकाणी घेऊन आंदोलन करतायत। सरकारचं लक्ष वेधण्याचं काम जे आहे ते मनसेकडून या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर मनसेकडून आंदोलन केलं जात आहे। आपल्या सोबत मनसे नेते दिनकर पाटील आहेत। अण्णा, आपण आज आपल्या हातात गाजर आहे, आपण लाक्षणिक आंदोलन करतायत, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, अजितदादा ची जी पार्टी आहे NCP आणि शिंदे गट म्हणजे शिवसेना, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं सरकार आहे। यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण 7/12 कोरा करू, कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा होतं। त्यांची मतं घेतली आणि आज 4-5 दिवसापूर्वी 5-6 दिवसापूर्वी अजितदादा पवारांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही आहे, तुम्ही तुमचं कर्ज भरून टाका। म्हणजे एक गाजर दाखवलंय त्यांना, शेतकऱ्यांना फसवलं आहे। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना होती, ती सुद्धा 20 मार्च 2025 रोजी बंद केली। लाडक्या बहिणींना सुद्धा 2100 रुपये देऊ, त्यांना 1500 रुपये देत आहेत। त्याच्यातून अनेक लाडक्या बहिणींचे नावं कट केलेत। त्यानंतर कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे। सोमनाथ सूर्यवंशीला परभणीचा, त्याला म्हणजे न्यायालयीन कोठडीत मारलं गेलं, ते मारेकऱ्यांना सजा झाली पाहिजे। संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। हे विषय घेऊन आम्ही बसलेलो आहोत। माझी विनंती सरकारला की तुम्ही दिलेले शब्द पाळले पाहिजेत। तुमचे जाहीरनामे आहेत, तुम्ही फसवलं नाही पाहिजे शेतकऱ्यांना। गरीब शेतकरी आहे, शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। आपण बघितलं आता पाऊस पडला वेळी, तिथं सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। म्हणून सरकारने कर्जमाफी 7/12 संपूर्ण झाली पाहिजे, पीक विमा योजना चालू झाली पाहिजे आणि संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना सजा झाली पाहिजे। हे विषय घेऊन आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्ह्यामध्ये बसलेलो आहोत आणि राजसाहेबांच्या आदेशानुसार आमचे हे आंदोलन चालू आहे। म्हणून आम्ही निषेध करतो या सरकारचा। कायदा सुव्यवस्था जी ढासळली आहे, सुडाचं राजकारण करू नका। लोकांना आपले मत मांडण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे, संविधानात अधिकार दिलेला आहे। तो मत मांडण्याचा अधिकार असताना कोणावर अन्याय करू नका, कोणाला दमबाजा करू नका, ही माझी सरकारला विनंती आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो। आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष देखील आहेत, ते हातात चाबूक घेऊन या ठिकाणी आंदोलन करतायत। आपल्या हातात चाबूक आहे काय? गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आता सत्तेवर बसलेले शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं। तर आता आपण बघितलं तर 4 दिवसापूर्वी अजितदादांचं एक स्टेटमेंट आहे की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या शासनाकडे पैसे नाही आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमाफी नाही, तुम्ही कर्ज तुम्हाला भरावं लागेल। परंतु निश्चित हे जे खोटं बोलून तुम्ही सत्तेवर आलेला आहात तर तुम्हाला विचारणारं कोणी नाही असं काही नाही। सन्माननीय राजसाहेबांनी सभेमध्ये तो विषय मांडला होता। शेतकऱ्यांच्या बाजूने आज बोलणारा नेता कुठलाही नसला महाराष्ट्रामध्ये तर सन्माननीय राजसाहेब शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये या शासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खूप मोठं आंदोलन केलं जाईल। लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच पीक विमा चालू केला नाही तर सरकारला हा आसूड आम्ही दाखवून आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चे हे महाराष्ट्रभर राबवले जातील। तसेच संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या मारेकऱ्यांवर कठोर शासन करून त्या कुटुंबियांना न्याय दिला गेला पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनसे जी आहे ती राज्यभरातील विविध मागण्या घेऊन आज नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाबाहेर आंदोलन करत आहे आणि अशा पद्धतीने हातामध्ये गाजर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।